नमस्कार. नमस्कार मित्रांनो. अ, आज आपण आज आपण रितेश पोपळघाट यांच्याबरोबर सेशन करत आहे. ते 3-4 वर्षापासून डिजिटली ॲग्रीकल्चरली इव्हॉल्व होत आहेत आणि त्यांचं पोर्टल आहे ते फार्म आणि अनेक इनिशिएटिव्ह आहेत. त्यांचं स्टार्टअप रिकॉग्नायझेशन आहे इंडिया गव्हर्नमेंटकडनं. आणि आज अ, आज आपलं म्हणजे आज सकाळी एक सेशन झाला होता माझा डिजिटल टूल किटचा आणि हाऊ दॅट टूल किट हेल्प टू कंटेंट क्रिएशन आणि हा एक वेगळा ॲस्पेक्ट आहे डिजिटल एंटरप्रेन्योरशिप. आणि आज आपण ज्या जगात राहतो त्याच्यात डिजिटल हे आपण अव्हॉइड करू शकत नाही. आणि स्पेसिफिकली आपलं जी रिक्वायरमेंट आहे एम्प्लॉयमेंट क्रिएशन आणि डिजिटली एम्पॉवर होणं, त्यासाठी रितेश जो रोल आहे आणि त्यांचं जे इनिशिएटिव्ह आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर रितेश, दिस इज युअर सेशन. You can start sharing and talk about yourself. Thank you. थँक्यू आनंद सर. मला खूप अभिमान वाटतो की तुमच्यासारखा एक मराठी युवक आज युके सारख्या देशामध्ये आपल्या देशातल्या शेतकरी क्षेत्रामध्ये काम करणारे शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांना बोलण्याची संधी देतो. याच्या आधी पण खूप सारे सेशन्स झालेले आहेत नाही का याच्यावर. त्यात काही माझ्या मित्रांचे पण सेशन झाले. त्यात खूप काही शिकता पण आलं आणि आज स्वतः मला बोलायची संधी भेटते याच्याबद्दल मी स्वतः आनंदी आहे. आणि आता आपण सुरुवातच करूया आपलं सेशन. मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतो इथं. कदाचित माझ्या अंदाजे सगळ्यांना प्रेझेंटेशन दिसत असावं. हो. ओके. तर सुरुवातच इथनं आहे की बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो की द फार्म काय आहे किंवा द फार्मच्या सबसिडियरी कंपनीज कोणत्या आहेत किंवा द फार्म नक्की काय करतं, हा सगळ्यांचा बेसिक क्वेश्चन दरवेळी असतो. त्याच्यातल्या द फार्म हा आमचा सोशल मीडियातला ब्रँड नेम आहे. आमचं द फार्म ॲग्री.com हे आमचं मीडिया पोर्टल आहे, ज्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत एक्सटेन्शनचं काम करत असतो. त्याच्यानंतर फार्म एज्युकॉन हा आमचा कन्सल्टन्सी प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यातून आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि स्टार्टअप इंडियामध्ये फंडिंग केलंय. आणि फार्म एज्युकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी आहे आणि फार्म एज्युकॉन रिसर्च फाउंडेशन ही ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये काम करणाऱ्या सगळ्या तरुणांना घेऊन आम्ही काम करत आहोत. तर आमचं ऑफिस पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात लोकेटेड आहे आणि त्याच्याबरोबर स्टार्टअप इंडियाचं आता रिकग्निशन आम्हाला भेटलेलं आहे. फंडिंग पण अप्रूव्ह झालेलं आहे. UNDPच्या इंडिया टॉप 18 स्टार्टअप्स मध्ये आता आम्ही आहोत आणि त्याच्याबरोबर सिस्कोच्या वर्ल्ड 100 स्टार्टअप्स मध्ये सुद्धा आहोत ॲग्रिकल्चर रिलेटेडच्या. सो आता हे झालं माझ्या कंपनीचं इंट्रोडक्शन. सो आता आपण म्हणजे द फार्म नक्की काय करतो, आमच्या सर्व्हिसेस काय आहेत किंवा ते काम कशा पद्धतीने चालतं, हा एक सगळ्या पुढचा एक बेसिक क्वेश्चन दरवेळी येतो. आणि महाराष्ट्रातल्या तरुणाच्या दृष्टिकोनातून द फार्मचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे ऑनलाईन डिजिटल या सगळ्या गोष्टी बघण्याचा, तर तो कसा आहे ते आम्ही थोडक्यात सांगतोय की आम्ही काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणि काय सर्व्हिसेसला ऑपॉर्च्युनिटी आता आहे इंडियात. पहिली गोष्ट, आम्ही जे काम करतो मॉडेल फार्मिंग मध्ये करतो. तुम्ही जर द फार्मच्या पेजवर पाहिलं तर आमचा एक मॉडेल फार्म आहे 5 एकराचा. तर आम्ही दरवेळेस नवीन ऍक्टिव्हिटीज करत असतो. त्याच्याबरोबर त्या मॉडेल फार्म मध्ये आता आम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज ग्रो केलेल्या आहेत. त्या व्हरायटीज वेगळे इन्फॉर्मेशन, त्याचा डेटा कलेक्शन आणि त्या फार्मवर ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालतात त्याच्यामध्ये अगदी तुमच्या इनपुट पासून तुमच्या सीड्स पासून त्या सगळ्या गोष्टीचं डेटा रेकॉर्डिंग आणि भविष्यात त्या शेतकऱ्यांना आसपास मधल्या त्या गोष्टीचा काय फायदा होईल हे सगळं तुम्हाला आमच्या ह्या माध्यमातून शिकायला मिळतं मॉडेल फार्मच्या. तो मॉडेल फार्म दौंड तालुक्यातल्या बोरीपार येथे लोकेटेड आहे. तो 5 एकराचा फार्म आहे आणि आता सध्या बेसिक लेवलला त्यात सुंदर काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट्स करून तो फार्म आम्ही रन करणार. नंतर दुसरा आमचा पर्स्पेक्टिव्ह आहे फार्मिंग अवेअरनेसचा. फार्मिंग अवेअरनेस मध्ये काय असतं की एक्सटेन्शन मध्ये गव्हर्नमेंट एंटिटीज मोठ्या प्रमाणात आहेत. मग खरा रोल जर पाहिला तर प्रायव्हेट एंटिटीजचा जास्त आहे. तुम्ही R&D आणि रिसर्च डेव्हलपमेंट मध्ये पाहिलं तर बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या जास्त वर्क करतात. त्यांच्या सीड्स असतात, त्यांचे इनपुट्स असतात, त्यांच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतात. त्याच्यामुळे काय होतं की फार्मरला एका प्रायव्हेट कंपनीच्या सेक्टरवर डिपेंड राहिल्यामुळे ज्या गव्हर्नमेंट एक्सटेन्शन सर्व्हिसेस आहेत ते व्यवस्थित प्रोव्हाइड होत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की फार्मरकडे अवेअरनेस नसल्यामुळे फार्मरचा खूप मोठ्या प्रमाणात तिथं तोटा होतो. आणि या सगळ्या गोष्टीमुळे शेतकरी सध्या देशामधला अडचण आहे. त्यामुळे फार्मर अवेअरनेस ही जशी काळाची गरज आहे तसं शेतकऱ्यांची खूप महत्वाची निकड सुद्धा आहे. तिसरा पार्ट आहे ऍग्रिकल्चर मीडिया. तर मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो की ऍग्रिकल्चर मीडियाचा रोल आपल्या लाईफमध्ये खूप महत्वाचा आहे. बऱ्याचदा आपल्या ज्या
न्यूज चॅनल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये ज्या ब्रेकिंग न्यूज असतात त्या कधी शेतीच्या नसतात. आणि आपला देशातला डायरेक्ट इनडायरेक्ट 82% मॉब हा शेतीवर डिपेंड आहे. आणि त्या लोकांविषयी सकाळी फक्त 6 ते 7 बातम्या दाखवल्या जातात. कुठेतरी एखादा मेजर इश्यू झाला तर त्या बाकीच्या गोष्टी दाखवल्या जातात. त्यामुळे ऍग्रिकल्चर मीडिया हा आमचा बेस यासाठी होता की ऍग्रिकल्चर मीडियामध्ये आपल्या लोकांची बाजू मांडणे किंवा आपल्या लोकांची सक्सेस स्टोरीज मांडणे ह्या गोष्टीची सगळी प्रायोरिटी असणार आहे. आणि त्याच्याबरोबर पुढचा जो पार्ट आहे ऍग्रिकल्चर प्रमोशनचा, तर द फार्म ऍग्रिकल्चर प्रमोशन मध्ये सुद्धा काम करतो. तर ऍग्रिकल्चर प्रमोशन्स मध्ये आम्ही काय करतो की आमच्याकडे जे वेगवेगळे इनपुट इंडस्ट्रीज आहेत, प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत, किंवा जे वेगवेगळे एंटरप्रेन्युअर्स इथे काम करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्या एंटरप्रेन्युअर्सला आम्ही डिजिटली आणि वेगवेगळ्या गोष्टी प्रोजेक्ट करतो जेणेकरून त्या एंटरप्रेन्युअर्सला त्यांचा एक ट्रॅक मिळतो. ऑलरेडी ते बिझनेस आज चांगल्या प्रकारे रन करत असतात, पण भविष्यात जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला स्वतःची एक प्रमोशनल स्ट्रॅटेजी डिझाईन करावी लागतील आणि त्या डिझाईनच्या माध्यमातून तुम्ही पोहोचू शकता. तर हा ऍग्रिकल्चर प्रमोशनचा पार्ट झाला. आणि ऍग्रिकल्चर कन्सल्टन्सीचा तर फार्म एज्युकर नावाचा आम्ही ऍप्लिकेशन आणि वेब फॉर्म मध्ये आम्ही लवकरच आता उतरते. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला 15 lakhचं फंडिंग पण अप्रूव्ह केलेलं आहे. आता प्रायव्हेट फंडिंग आणि अदर ऑपॉर्च्युनिटीसाठी पण आम्ही ट्राय करतो. तर हा सगळा ऍग्रिकल्चर कन्सल्टन्सीचा बेस आहे. तर आमचा Yes, Ritesh. तुम्ही जर पाहिलं तर द्राक्ष, टोमॅटो हा जो बेल्ट आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कन्सल्टन्सी चालते. तर हा झाला द फार्मचा पर्स्पेक्टिव्ह. द फार्म काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं ते. त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज इन ऍग्रिकल्चर. तर याच्या आधी मी थोडंसं हे सांगेन की ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये आमचं येण्याचं इन्स्पिरेशन काय होतं. लेट बी क्लिअर की आमचे जे माझी जी टीम आहे, तुम्हाला टीमशी थोडंसं इंट्रोड्यूस करून देतो. की आमच्या टीम मध्ये मी स्वतः फाउंडर आहे. माझं एज्युकेशन मी BBA माझं ऍग्रिकल्चर मध्ये झालेलं आहे, ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट. त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला रुरल डेव्हलपमेंट मध्ये. आता मी MSW ला ऍपियर आहे. त्याच्याबरोबर माझ्याबरोबर सर्वेश आहे, तो आता जर्मन गव्हर्नमेंटच्या एका प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट कॉर्डिनेटर आहे आणि पोर्ट्रेट रिसर्च मध्ये तो काम करतो. माझ्यासोबत शिवाजी वाळके माझे कलिग पण आहेत. तर ते पण स्वतः ऍग्रिकॉस आहेत. त्यांनी पण आउट ऑफ स्टेट MBA केलेला आहे आणि कमोडिटी अनालिस्ट आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते मास्टर ट्रेनर आहेत ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये. दिनेश मांढरे आहेत जे माझ्यासोबत आता काम करतात पूर्ण वेळ, आणि ते पूर्वी पेस्ट कंट्रोल रेंटको इंडिया म्हणून एक मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यामध्ये जॉबला होते. आता एस अतुल जे आहेत तर ते ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांचा स्वतःचा फार्म आहे आणि वेगवेगळ्या कन्सल्टन्सीचं काम ते करत असतात. यश सुचित आहेत की जे आता रेंटको PCI मध्ये जॉबला आहेत आणि जॉब करतात. आणि डी सतीश आहेत ते आमचे ज्या फिजिकल गोष्टी आमच्या सांभाळतो फार्मवरच्या ते सगळं मॅनेजमेंटसाठी ते फार्म मॅनेजमेंट म्हणून काम करतात. ते तो स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहेत. अशी एक प्रकारे आमची टीम आहे. आणि आमचं इन्स्पिरेशन काय आहे, कारण काय होतं की आता 2 दिवसापूर्वी मला एक फोन आला होता. एका मोठ्या नामांकित विद्यापीठातले एक प्राध्यापक होते आणि त्यांनी सांगितलं की रितेश, मी खूप इन्स्पायर झालो, मला शेतीमध्ये उत्क्रांती करायची इच्छा होती. माझ्याकडे 45 लाख रुपये बँक बॅलन्स होता आणि मी गावाकडे गेलो 3 वर्ष शेती करण्यासाठी. मिळतात आमची शेती अरे हे मिळतं. रितेश, ब्रेक झाला थोडा आवाज. तिथे मी सांगत होते की एक पर्सन गावाकडे येऊन शेती करणार, ते ब्रेक झाल्यानंतर आवाज. आता येतोय आवाज? हा, आता येतोय. हा, तर ते गाव व्यक्ती एका मोठ्या विद्यापीठात प्राध्यापक होते आणि त्यांनी गावाला त्यांची गावाकडे शेती होती आणि 45 लाख रुपयाचा स्वतःचा बँक बॅलन्स होता. त्यांना शेतीमध्ये उत्क्रांती करायची इच्छा होती आणि ते गेले गावाकडे शेती करायला. शेती करायला गेल्यानंतर आसपास त्यांची अशी परिस्थिती झाली 3 वर्षानंतर की ते 45 लाख रुपये त्यांचे गेलेच गेले, पण त्यांच्यावर 12 लाख रुपये कर्ज झालं. म्हणजे जर तुम्ही मीडिया मधल्या स्टोरीज पाहिल्या तर काही फेक स्टोरीज पण बनवल्या जातात, खूप मोठे मोठे आकडे सांगितले जातात, पण प्रॉब्लेम कधी सांगितले जात नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे जे इन्स्पिरेशन सोर्स आहे तो तुमचा परफेक्ट पाहिजे. मी तुम्हाला स्वतः सांगेल की मी स्वतः UPSC केलेली आहे 4 वर्ष. मी पुण्यात राहिलेलो आहे. त्याच्याबरोबर मी दिल्लीत पण पाहिलं की UPSC कसं करतात लोक. मी जाऊन आलो तिथं पण. त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की तिथला जो अभ्यासाचा हे आहे, ओरा आहे, तुम्हाला इथं माझ्या आता डिजिटल मीडियाच्या कामामध्ये उपयोग येते, लिहिण्यामध्ये उपयोग येते, नॉलेजच्या बाबतीत, किंवा शेतकऱ्याला पुढे फसवलं जाते, कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये त्रुटी आहे,
वेगवेगळे रिसर्च पेपर कसे आयडेंटिफाय करायचे, आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. नंतर युपीएससी असल्यामुळे इंग्लिश वाचनाचा खूप जास्त पेपर्स मी इंग्लिश वाचायचो. त्यामुळे मला तिथे सोर्स ऑफ इन्स्पिरेशन माझा तो आहे की मला इंग्लिश न्यूजपेपर्स आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला वर्ल्ड वाईड ओव्हर नॉलेज समजलं. आणि ह्या सगळ्या नॉलेज म्हणजे मला डीप अभ्यास केला सगळ्या गोष्टीमध्ये. आणि मला म्हणजे सांगायला आवडेल की मी 2 वेळा मेन्स दिलेला स्टुडंट आहे. पण युपीएससी मला ऑपॉर्च्युनिटी दिली नाही. तिथे काही माझ्या प्रिपरेशन मिस्टेक्स आल्या असतील किंवा काही ज्या चेंजेस होतात त्यात मी ऍक्सेप्ट होऊ शकलो नाही. त्याच्याबरोबर माझी टीम पण सगळे माझे पार्टनर्स चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट्स मध्ये एमएस जॉबला आहेत. पण त्यांना स्वतःची काहीतरी करायची इच्छा आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही सगळे क्लासमेट्स आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टीमधनं मग आम्ही ठरवून एक स्टार्टअप करायचं ठरवलं. आणि जे गेल्या वर्षी सिच्युएशन आली देशामध्ये, आम्ही ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये थोड्याफार छोट्या प्रमाणात गोष्टी या आधी केल्या होत्या. की शेतकरी मेळावे घेणे, गाव दत्तक घेऊन त्याच्यामध्ये काम करणे, वेगवेगळ्या लोकांना ऍग्रिकल्चर सेक्टर मधल्या इनपुट्स देणे, असं काम आम्ही थोडं म्हणजे ते पार्ट टाइम करत होतो, पण पूर्ण वेळ करता येत नव्हतं. गेले 8-9 वर्ष झाले ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून काम सुरू आहे. पण आता पूर्ण वेळ करण्याची वेळ आली होती. लॉकडाऊन मध्ये लोक ज्यावेळेस वेगवेगळे ट्रेंड्स फॉलो करत होते, वेगवेगळे टास्क घेत होते, त्यावेळेस आम्ही समोर बिझनेस मिटिंग्स घेत होतो. आणि आपल्याला काय करता येईल, काय करता येईल. ह्या सगळ्यामधून आम्ही काय केलं की डॉक्टर महेश कदम नावाचे माझे कॉलेजचे टीचर होते. आता ते एसके ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग जॉबनेर तिथे ते एक फॅकल्टी आहेत. आणि त्यांना वर्ल्ड वाईड इकॉनॉमिक्सचं नॉलेज होतं, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचं. आणि मग त्यांच्या माध्यमातून मी काही गोष्टी शिकलो. मग त्यांनी आम्हाला स्टार्टअपच्या कन्सेप्ट कशा आयडेंटिफाय करायच्या त्याबद्दल सांगितलं. आणि स्टार्टअपच्या कन्सेप्ट आयडेंटिफाय करताना मग कॉफी टेबल बुक असतात की वेगवेगळ्या स्टार्टअपचे इन्क्युबेशन सेंटर्स असतात, त्यांचे कॉफी टेबल बुक असतात. त्यांनी याआधी आपण जे विचार करतो याआधी कुणी केलेला आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही इनोव्हेशनचा विचार करत असता त्यावेळेस कॉपी कन्सेप्ट चालत नाही. जर कोणी अमेझॉन वर अमेझॉन सारखं ऍप्लिकेशन तयार केलं तर तुम्हाला इनोव्हेशन मध्ये फंडिंग पाहिजे असेल तर तुम्हाला अमेझॉन चालत नाही. तुम्हाला स्वतःच काहीतरी वेगळा ट्रॅक बनवावा लागेल. अमेझॉनची जी सेलिंगची पद्धत आहे ऑनलाईनची ती बदलून तुम्हाला काहीतरी नवीन करावं लागेल. तर हा सगळा ट्रॅक इनोव्हेशन मध्ये केला जातो. जर एखादा व्यक्ती गुळाची पावडर बनवत असेल, तुम्ही गुळाची पावडर बनवून चालणार नाही. गुळाच्या पावडर मध्ये फ्लेवर आणला तर तो इनोव्हेशन झाला. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमची आयडिया व्हॅलिडेशन खूप महत्वाचं असतं. आणि ह्या आयडिया व्हॅलिडेशन साठी मग आम्ही सुरुवात केली. आयडिया व्हॅलिडेशन कसं करायचं काय. मग वेगवेगळ्या जे हे आहेत इन्क्युबेशन सेंटर्स आहेत त्याची कॉफी टेबल बुक काढले. कॉफी टेबल बुक काय असतं की त्याच्यामध्ये जे एकदम मागचे जे स्टार्टअप्स असतात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असते की तो स्टार्टअप काय आहे, त्याच्या सर्व्हिसेस काय आहेत. त्याच्यातनं आपल्याला कळतं की आपली आयडिया नवी आहे का जुनी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर मग आम्ही काय केलं की तिथं संपूर्ण अभ्यास चालू करायचा. लोक हे चूक करतात की म्हणजे मी स्पर्धा परीक्षा करताना ही चूक केली नाही. मी जो माझा ऍग्रिकल्चर बेस होता त्याच्या सोशल कनेक्ट मी राहिलो. कोर्स अटॅच राहिल्यामुळे माझ्या प्रायोरिटीज मला माहित होत्या. आणि मी माझ्या सेक्टर्सला ज्या माझ्या सेक्टर बद्दल ज्या बातम्या यायच्या त्या मी नोट्स वेगळ्या काढायचो. जेणेकरून त्याचा फायदा मला आज झाला की कोणत्याही अपडेट ऍग्रिकल्चर मध्ये आल्या तर ते मला माहित होतात. दुसरी गोष्ट की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बऱ्याचदा तरुण मुलांचा हा प्रश्न असतो की शेती क्षेत्रामध्ये संधी आहेत. संधी तर खूपच आहेत. पण मी तुम्हाला हे म्हणेल की संधी कशा शोधायच्या. बऱ्याचदा काय होतं की आपण भावनेच्या आहारी जाऊन संधी शोधण्याचा प्रयत्न करतो. की एखाद्या व्यक्तीने गुळाचं गुऱ्हाळ टाकलं, चला आपण गुळाचं गुऱ्हाळ टाकूया. असे बरेचसे क्वेश्चन लोकांपुढं किंवा असे सोल्युशन्स लोकांना दिसतात. किंवा एखादा फ्रँचाईज मॉडेल असतं. जसं आता महाराष्ट्रामध्ये टीच्या बाबतीत खूप जास्त झाले की टीच्या फ्रँचाईज मॉडेल देण्याच्या नादामध्ये तरुण 2-2, 2.5 लाख रुपये स्वतःकडचे एखाद्या फ्रँचाईज मॉडेल देतात. ती फ्रँचाईज मॉडेल 3-4 महिन्यानंतर त्यांचा कनेक्ट तुटल्यामुळे ते फेल होतं. त्यामुळे फ्रँचाईज मॉडेल तिथं फेल झालं. अशा ज्या रेडी ऑपॉर्च्युनिटी असतात, रेडी सारख्या ऑपॉर्च्युनिटी असतात त्या कधीच तुम्हाला आयुष्यात मोठी संधी देऊ शकत नाही. तुम्हाला जर काय करायचं असेल तर तुम्हाला तुमचा एरिया आयडेंटिफाय करायला लागेल. विशेष मी असं म्हणेल की बऱ्याचदा इंजिनियर पण ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये येऊन मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत. आमची तर माझे क्लायंट आहे समीर डोंबे. ते खूप सुंदर काम करतात. इंजिनियर असून अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. एक दुसऱ्या कमल प्रदेश म्हणून एक महिला आहे, आनंद सराज, त्याचा चांगला टच आहे. तर अशिक्षित महिला आहे पण मसाला प्रोसेसिंग मध्ये खूप मोठं नाव आहे. तर ही लोक म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर मधली ही जी लोक आहेत प्रोसेसिंग सेक्टर मधली ही लोक वेगळ्या बॅकग्राऊंडच्या सुद्धा त्यांनी त्यांचं विश्व तयार केलं आहे. सो तुम्हाला पण संधी आहे. तर मी काय म्हणेल की तुम्हाला जर ऑपॉर्च्युनिटी शोधायची असतील ऍग्रिकल्चर मधल्या तर पहिल्यांदा आपला एरिया आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता, तिथले रिसोर्सेस काय आहेत, तिथले रॉ मटेरियल्स काय आहेत. तुम्ही फक्त युट्यूबच्या आणि ह्या सक्सेस स्टोरी मध्ये जायचं नाही. तुमचा एरिया वेगळा असतो, त्यांचा एरिया वेगळा असतो. त्यांना एखादी मार्केट ऑपॉर्च्युनिटी भेटून गेलेली असते किंवा त्यांचे सगळे योग जुळलेले असतात, त्यामुळे त्या गोष्टी होतात. पण तुम्हाला सगळ्या गोष्टी नव्याने उभ्या करायच्या असतात, त्याच्यासाठी सेटअप त्याचं पुढचं. त्यामुळे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डेडिकेशन महत्वाचं.
तुम्ही जर इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये पाहिलं तर ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये खूप मोठा कंटेंट आहे. जर आपल्या देशामध्ये 62 कोटी शेतकरी असतील तर त्याच्यामध्ये साधारण आपण 10-12 कोटी कुटुंब असे धरू की जे शेती करतात. साधारण ते 20 कोटी कुटुंबांच्या जवळ आता आकडा आहे. त्या 20 कोटी कुटुंबांचा एवढा मोठा डेटा देशामध्ये आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल की बायजूस सारख्या ऍप 22 लाख सबस्क्रायबर्स आणि 2 लाख पूर्ण वेळ युजर्स ह्याच्या माध्यमातून जगातली एक नंबर एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे. तर मी म्हणेल की आपला स्कोप ऑफ एरिया हा खूप जास्त आहे. आपल्या देशामध्ये साधारण 20 कोटी फॅमिलीज आहेत. तर 20 कोटी फॅमिलीजला प्रत्येक गावामध्ये 100% 95 ते 97% लोक ही शेती करतात. सो तिथं ऑपॉर्च्युनिटीच्या संधी वाढतात. आणि ऍग्रिकल्चर सेक्टर मधल्या ऑपॉर्च्युनिटीचा विचार केला तर फक्त बरेचशे लोकांना असं वाटतं की प्रोसेसिंग म्हणजेच ऍग्रिकल्चर किंवा विशेष पिकं लावणे म्हणजेच ऍग्रिकल्चर किंवा फायद्याची पिकं नगदी पिकं घेणं म्हणजेच ऍग्रिकल्चर असं नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगेल की महेश लोंढे म्हणून एक व्यक्ती आहेत आमच्या परिसरातले. तर मिलेट्स हा विषय आहे की बाबा मिलेट्स आपण कधी विचारच करत नाही की मिलेट्सचं कमर्शियल फार्मिंग होऊ शकतं, मिलेट्सचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होऊ शकतं. तर त्यांनी त्या मिलेट्सच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये स्टार्टअप केला आणि त्या स्टार्टअप त्यांना खूप सारे पैसे फंडिंग पण गव्हर्नमेंट पण मिळालं. ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग या परिसरामध्ये चालून आम्ही पण त्यांच्यावर टायअप करतोय आणि वेगवेगळे मिलेट्स ग्रो करायचे, ते प्रोसेस करायचे, ते पॅक करायचे आणि शहरामध्ये मिलेट्स विकायचे. म्हणजे विचार करा मिलेट्स पण स्टार्टअप होऊ शकतं. पण तुम्ही कधी कोणत्या अँगलने आपल्या आसपास किती मिलेट्स आढळतात तर आपण त्याचा कधी विचार केला नाही. सो मी असं म्हणेल की ऑपॉर्च्युनिटी आहे. दुसरी गोष्ट अशी की प्रोसेसिंग सेक्टर हीच ऑपॉर्च्युनिटी असं नाहीये. तुम्ही जर पाहिलं तर ऍग्रिकल्चर मधला डेटा हा हे आहे. आज माझं सेशनच डिजिटल ऍग्रिप्रेन्युअरशिप होतं. तर मी सांगेन की रुरल युथच्या हातामध्ये आता मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, पीसी आहे. तर तुम्ही आता इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर फक्त फोटो शेअरिंग पेक्षा तुमच्याकडे ज्या संधी आहेत, मी तुम्हाला उदाहरण सांगेल की माझे आता एक मित्र आहेत अजय पाटील. तर लॉकडाऊन मध्ये त्यांनी त्यांच्या घरी मनुके दीड टन मनुके होते, साधारण 1,500 किलो मनुके. आणि आता लॉकडाऊन नंतर ते लॉकडाऊन पडलं आता ते विकायचं कसं, कारण तुम्हाला खराब होणार होता, खूप मोठं नुकसान होणार होतं लाखामध्ये. तर त्यांना सहज आयडिया सुचली की आपण काय करू, एक ग्राफिक्स बनवूया आणि डिजिटल मीडिया टाकू आणि लोकांना आपण ऑन होम डिलिव्हरी देता येते विचार करूया पार्सल. आणि त्यांनी 140 रुपयांनी जे बेदाणे विकायचे होते ते त्यांनी पार्सलच्या माध्यमातून 200 रुपये किलो विकले. आणि त्यांचा जवळजवळ त्यांनी 900 किलो माल विकला आणि त्यानंतर उरलेल्या मालाला पण त्यांना मोठी ऑर्डर मिळाली. असं करून त्यांनी डिजिटल मीडियाचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे त्यांचा माल विकला. मी तुम्हाला असं सांगेल की फक्त फेक डेटापासून आपल्याला अपडेट राहायचं आहे. कारण ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर खूप फेक डेटा सुद्धा आहे. फेक डेटामुळे काय होतं की आपल्याला खूप चुकीची दिशा मिळते. उदाहरणार्थ मी सांगेल की औषधी वनस्पतींचा खूप मोठा स्कॅम होतो. बऱ्याचदा काही काही वेगवेगळ्या वस्तू आणल्या जातात मार्केटमध्ये शेअर मार्केटिंग सारखे, ज्याच्यामुळे लोक फसतात. डिजिटल फोकस तिथं नाही पाहिजे तुमचा. मग डिजिटली काय करायचं असेल तर तुमच्या सेक्टरमध्ये तुम्ही करा, तुमचं जे कोर्स आहे तिथं आहे. तुम्हाला एक उदाहरण देईल की होय आम्ही शेतकरी महाराष्ट्रामध्ये मोठा समूह आहे, 10 लाख शेतकऱ्यांचा समूह आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे ऊस शेती आहे, ऊस शेतीला दिवसेंदिवस ऊस शेतीमधलं टरेज घटत चालला असताना त्यांनी ऊस शेतीला एक वेगळा, सुरेश कबाडे असतील, अंकुश चौगुले असतील, अमोल पाटील असतील, या सगळ्या लोकांनी शेतीला एक वेगळं ग्लॅमर तयार केलं. त्यांनी काय केलं की सोशल मीडियाचा परफेक्ट वापर केला. वेगवेगळ्या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ऊस शेतीची वेगळी दिशा लोकांना दिली. त्याच्यामध्ये लोकांना वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं, वेगवेगळ्या गोष्टी सुचवणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे केल्या. त्याच्यामुळे काय झालं की लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन गेली आणि त्यांना एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी भेटली. आणि त्यातनं काय केलं त्यांनी, त्यांचा चांगला बिझनेस पण ग्रो केला आणि शेतकऱ्यांचं 1 to 1 सॅटिस्फॅक्शन पण केलं. आज त्यांच्याकडे एवढे शेतकरी जॉईन आले, त्यांचा खूप सारे इन्फॉर्मेशन लोकांना वेगवेगळ्या शेतीतले प्रयोग त्यांनी समजून सांगितले. तर फार्म पण वेगवेगळ्या शेड्यूल सिरीज करतं. त्या शेड्यूल सिरीजच्या माध्यमातून तुम्ही आधी कोरडे असतील, फ्रुटवाला बघायचा पेज पाहिला असेल की त्या पेजच्या माध्यमातून टोमॅटो शेतीबद्दल खूप सारी माहिती लोकांपर्यंत पोहोचून जाते. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एकदम बेसिक प्रश्नापासून बेसल डोस, पूर्व मशागत, माती परीक्षणापासून शेतकऱ्याचे प्रॉब्लेम असतात. तिथं आपण जी पहिली चूक करत जातो ते आपण शेवटपर्यंत चुकाच करत जातो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही अगदी सुरुवातीपासूनच ह्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये डिजिटल मीडियाचा घेतला पाहिजे. नुसतं सक्सेस स्टोरीवर न जाता प्युअर कंटेंट जो आहे, इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट जो आहे त्याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही कोणता पण बिझनेस करता त्यावेळेस तो बिझनेसचा सोशल इम्पॅक्ट पण पाहिजे. तुम्हाला यावेळेस फायदा करून घेतात स्वतःचा, त्यावेळेस तुम्हाला सोशल इम्पॅक्ट जो आपण म्हणतो ते खूप गरजेचं आहे. त्यामध्ये जर फार्मर्स डेव्हलपमेंट असेल तुमच्या एखाद्या प्रोजेक्ट मध्ये, जर तुम्ही राईट ट्रॅक मध्ये आहात, तुम्हाला त्या सगळ्या ह्याच्यामधनं ऍग्रीप्रेन्युअर्स प्रमोट करता आले पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही जे काही काम करणार त्यातून तुम्हाला एम्प्लॉयमेंट जनरेशन, लोकांना नोकऱ्या तयार करता आल्या पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही हेल्थ अवेअरनेस केली पाहिजे. हेल्थ अवेअरनेस मध्ये या दृष्टिकोनातून की
तुम्ही ज्या काही गोष्टी करताय, उदाहरणार्थ मी एक उदाहरण घेईल की काल ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये एक सेफ्टी किटचा विषय झाला की एक शेतकरी औषध मारत होता, त्यांनी अंग झाकल्यामुळे त्याच्या अंगावरती औषध पडलं आणि त्याला विषबाधा झाली. तर तुम्ही एक लक्षात घ्या की तिथं त्याने सेफ्टी किट युज केला असतं, त्याचा खूप फायदा झाला असता. तर म्हणजे ऍग्रिकल्चर आणि हेल्थचा पण विषय आहे. जसं प्रत्येक सेक्टरशी रिलेट करता येतं, तसं ऍग्रिकल्चर सेक्टर ही त्या सेक्टरशी रिलेट करता येतं. एज्युकेशन डेव्हलपमेंट मी तुम्हाला असं म्हणेल की भारतामध्ये ऍग्रिकल्चर विषय हा शाळेमध्ये शिकवला जात नाही. त्या कमिटीमध्ये मी काम केलं होतं एचआरडी युनिव्हर्सिटीच्या, तर त्या एज्युकेशन डेव्हलपमेंट मध्ये ऍग्रिकल्चर विषय येतोय. तर तुम्ही पण आता ऍग्रिकल्चर विषय शिकला पाहिजे, कारण एज्युकेशन डेव्हलपमेंट हीच तुम्हाला भविष्यात प्रगती देऊ शकते. आणि वुमन एम्पॉवरमेंट एक सोशल इम्पॅक्टचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जर महिलांचा फोकस काही बिझनेस चालू केले ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये, तर महिला ह्या खूप डेडिकेटेड असतात आणि त्यातनं तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी मिळतील. आता महिला बचत गटाच्या माध्यमातून खूप सारं काम उभं राहते, पण ऍग्रिकल्चर सेक्टरच्या प्रोडक्शन पार्टमध्ये वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे वुमनचं काम कमी आहे. तर तुम्ही तिथं वुमनला एम्पॉवर केलं तर तुम्हाला ते वेगळ्या ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात. हा सोशल इम्पॅक्ट तुमच्या बिझनेस अप्रोच तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला खूप साऱ्या संधी आहेत. त्याच्यावर तुम्हाला असं म्हणेन की मग तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर मग तुम्हाला कशा स्ट्रॅटेजी डिझाईन तुम्हाला असं म्हणेन की जेवढ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आहेत बघ मी टाईप केले पाहिजे. टाईप कसं करता येईल की ठीक आहे तुम्हाला लगेच टाईपला ते काही संधी देणार नाही, तर तुम्हाला काय करता येईल की त्या वेगवेगळ्या लोकांना इंट्रोड्यूस करता येईल. जसं महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचा आत्मा डिपार्टमेंट आहे, कृषी विभाग आहे, त्या लोकांच्या संपर्कात तुम्ही जा आणि त्या लोकांच्या माध्यमातून तुम्ही वेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, गव्हर्नमेंटचे वेगळे ट्रेनिंग आहेत, जसं केव्हीके वगैरे इन्स्टिट्यूट आहेत, त्यांच्याशी अटॅच व्हा, त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे ट्रेनिंग घ्या आणि ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. तुम्ही सोशल मीडिया जसं फेसबुक व्हॉट्सअप आहे त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कस्टमरला ज्या काही गोष्टी आहेत त्या दाखवून द्या की तुमच्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत, तुमच्याकडे काही वस्तू आहेत, तर तुम्ही शो करा, त्याच्याबद्दल लिहित चाला. तुम्ही डायरेक्ट अप्रोच करा ज्यावेळेला महाराष्ट्र फार्मर प्रोड्युसर एखादा प्रोडक्ट द्या त्याला फार्मर प्रोड्युसर सेल करायचा विचार करा. उदाहरणार्थ मी असं म्हणेल की आमच्या इथं पुण्यामध्ये नरेंद्र पवार म्हणून ते आठवडे बाजार भरवतात. ते काय करतात की फार्मर्सचा डायरेक्ट अप्रोच करतात एकटी होती, फार्मर्सला पण त्याच्या प्रोडक्टला व्यवस्थित भाव मिळतो आणि शहरामध्ये ते विक्रीसाठी पण दिलं जातं. ह्याचं त्यांनी एक बिझनेस मॉडेल डेव्हलप केलं. तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं डेमॉन्स्ट्रेशन ठेवा, लोकांना इन्व्हाइट करा तुमचे प्रोडक्ट बघण्यासाठी, सॅम्पलिंग टेस्टिंगला द्या. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेल की डेअरी प्रोडक्ट्स मध्ये माझे क्लायंट आहेत, त्यांनी जर श्रीखंड बनवलं एखाद्या तर ते 100 ते 200 लोकांना ट्रायल्स द्यायचे. त्यातनं काय झालं की त्या लोकांना त्यातला डेमो त्या गोष्टी समजल्या. नंतर तुम्ही तुमच्या प्रिंटिंग ऍडव्हर्टायझिंग मटेरियल बनवा, वेगळ्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याबरोबर टाईप करा, तिथे इंटर्नशिप करा. नंतर फार्मर ट्रेनिंग खूप महत्वाचा भाग आहे. तुम्ही तुमचं एखादा प्रोडक्ट घेत असाल किंवा तुम्हाला त्यासाठी लोकांची गरज आहे तर तुम्ही स्किल लेबर तयार करू शकता. आणि ऍग्री एक्झिबिशन फेअर हा एक शेवटचा पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊन तिथनं नॉलेज गेन करू शकता, तिथनं मग तुमचे कस्टमर आयडेंटिफाय करू शकता. नंतर मी तुम्हाला एवढं सांगेन की आमचा स्वतःचा हा डेमो फार्म आहे. आम्ही जे काम केलं आतापर्यंत त्याचं सगळं ह्या न्यूज आणि जे काही ऍक्टिव्हिटीज असतात ते आहेत, ही माझी टीम आहे. आणि ओव्हरऑल म्हणजे पर्स्पेक्टिव्ह माझा काम करण्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा हा असा आहे. तुम्हाला एक ओव्हरऑल गोष्टी समजल्या असतील की मला नक्की काय म्हणायचं आहे. आता साधारण एक 30 मिनिटं मी सेशन घेतले, तर आपण आता क्वेश्चन आन्सर जाऊ. आनंद सर, हा कॅन वी स्टार्ट क्वेश्चन आन्सर? हा मित्रांनो, प्रश्न विचारायचे आहेत काय कुणाला? तुम्ही माईक ऑन करून प्रश्न विचारू शकता. अजून एक डिजिटल लर्निंग, आपण ते म्हणतो डिजिटल लिटरसी, शेतकऱ्यांमध्ये एक भीती, एक काही त्या ठिकाणी अति भीती असणे किंवा काहींना अवेअरनेस नसते वापरायचा. साधं व्हॉट्सअप असून दे का काय असून दे, ते एखाद्या गोष्टीचे नॉलेज भेटलं त्यांना की हे कसं वापरायचं, योग्य वापर काय त्याचा, एक आहे चुकीचा वापर आणि एक योग्य वापर. नाही काय होतं माहिती का, बऱ्याचदा तुम्हाला एक सांगेल की कंटेंटच्या बाबतीत नाही का की बऱ्याचदा फेक कंटेंट मार्केटमध्ये क्रिएट केला जातो. तुम्ही मला आता व्हॉट्सअप युज करण्यापर्यंत लोक आलेच. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की आता जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये फिरला तर तुम्हाला खूप 50 वयापर्यंत लोक सुद्धा तुम्हाला स्मार्टफोन घेऊन दिसतील. सो आता स्मार्टफोन पर्यंत आलेत, व्हॉट्सअप पर्यंत आलेत, फक्त डेटा जो येतोय त्याच्यापर्यंत, तर तो डेटा रिअलिस्टिक आहे का नाही हे आयडेंटिफाय करणं हे एक चॅलेंज, आणि तिथंच लोक हे करतायत. आणि दुसरी गोष्ट, डिजिटल मीडियाचा ते परफेक्ट वापर करतायत, पण फेक डेटा आणि प्युअर कंटेंट ह्या दोन गोष्टीमध्ये सगळं हे आहे. जसं आता पॉलिटिकल मध्ये काही न्यूज आले चॅनल की
हे खरं आहे आणि हम्म. खोटं आहे असं सांगायला. सर शेतकऱ्यामध्ये स्वतः हा आलं हा पाहिजे ऍक्च्युली किंवा ही स्कीम खोटी आहे, हा ही स्पॅम आहे. कारण हा हा त्याचं खूप कारण आहेत ऍक्च्युली. लोकं फसून जातात आणि त्यावरती जी हो हो चांगली जे काही आहे त्याचा वापर तो न हम्म, होता हम्म. लोकं त्याच्या दूर राहतात ते किंवा काहीतरी बाबा हे फसवणूक होते. म्हणजे जस्ट हा भीतीचं हा वातावरण. रादर दॅन बरोबर त्याचं योग्य त्याला कळलं की कसं वापरायचं. हा तर हा चांगलं आहे. आपण आपला प्रश्न येतो निखिल पाटील. येस निखिल प्रश्न विचारू शकतो. हा सर, मी कोल्हापूर जिल्ह्यातून आहे. हं, हं. बरोबर बोला हा, मला सर म्हणजे भाजीपाल्यासंबंधी स्टार्टअप बद्दल मी विचार करत होतो. हं, हं. हम्म. म्हणजे सेंद्रिय भाजीपाला काय आपण म्हणजे खेड्यातून शहरामध्ये पोहोचवू शकतो हा त्याबद्दल, हा म्हणजे डोर टू डोर. त्याबद्दल ओके सर मला कुठं म्हणजे मार्गदर्शन मिळेल का? म्हणजे ट्रेनिंग वगैरे असं कुठं सेंटर आहे? आता एक लक्षात घ्या पहिली गोष्ट तुम्ही स्वतः प्रोडक्शन करून विकणार आहात की कलेक्शन करून विकणार आहात हा एक बेसिक क्वेश्चन आहे. नाही म्हणजे प्रोडक्शनसाठी एवढं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रोडक्शन तसं जमणार नाही लगेच. त्यामुळे करेक्शन करून थोडं प्रोडक्शन असं दोन्ही करू शकतो. ओके तुम्हाला मी असं सांगेल की तुम्ही ज्या एरियामध्ये तुम्हाला सेल करायचा आहे ओके हां. आणि जो एरिया तुम्ही आयडेंटिफाय करणार आहे मी शहरात विकायचं तुम्ही कोल्हापूरमध्ये विकणार आहात का पुण्यात विकणार आहात किंवा तुमच्या तालुक्याचं कोणत्या ठिकाणी ते विकणार आहात नाही, सेंद्रिय भाजीपाला हं. स्टार्टिंग कोल्हापूर पासूनच, म्हणजे डायरेक्ट पुण्याला पण तेवढं हे होणार नाही. नाही नाही, एक लक्षात घ्या की मी तुम्हाला हे सांगेल की तुम्ही लॉकडाऊन मध्ये बघितलं असेल बघा की बास्केट्स जायचे गावामध्ये हां. आणि लोक बास्केट्स खरेदी करायचे पण आता बास्केटचा हं, ट्रेंड पुन्हा कमी झाला ओके हं. तर बास्केट्स कोण खरेदी करतात माझ्यामध्ये तुम्ही जर आमची आले कधी पुण्याला तर उस्ता सरदार म्हणून एक खूप मोठे सोशल वर्कर आहेत तुम्ही त्यांना सर्च करा विकिपीडिया करा आणि तुम्हाला एक हां. लक्षात येईल की उस्ताताईंचं खूप आधीपासून म्हणजे जवळजवळ आता 18 वर्ष झालं ते तुम्ही जे सेंद्रिय भाजीपाला विकायचं म्हणतात ते 18 वर्षाची सेंद्रिय भाजीपाला पुण्यामध्ये विकतायत ओके हां. तर मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही काय करा की तुमचा एरिया आयडेंटिफाय करा पुढं रिक्वायरमेंट किती गरज आहे त्यांना कोणते कोणते प्रोडक्ट्स पाहिजेत तसे ग्रो करा आणि त्याच्यानंतर त्याचे विशेष पॅकेट्स करा त्याचे पॅकेजेस ठरवून घ्या आणि त्यांना प्युअर क्वालिटी आणि चांगला माल किती महिने किती दिवस देणार कारण ऍग्रिकल्चर मध्ये जरी 4 महिने सीझन असलं तरी ते पीक फक्त 1-1.5 महिन्यात चालतं आणि 2.5 महिने त्याच्या ग्रोईंगसाठी लागतात साधारण 2 ते 2.5 महिने तर ते पुढचा पुरवठा आणि फॉरवर्ड आणि बॅकवर्ड ह्या दोन्ही मॅच झाले पाहिजे तरच तुम्ही ते व्यवस्थित हे करू शकता आणि ठीक आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की रितेशने सांगितल्याप्रमाणे मार्केटिंग फर्स्ट तुमचं फिक्स केलं पाहिजे कोणत्या लोकेशनला तुम्ही करणार आहे. कमीत कमी तिथं तुमचे समजा 400, 500 किंवा 100 कॉन्टॅक्ट असाल, तर ते रिव्हर्स करून तुम्ही त्यांचा सोर्स अरेंज करू शकता. आणि आणि हेच सर हां. बरं ऊस शेतीच्या रिलेटेड कोणते स्टार्टअप आयडिया आहेत का? ऊस रिलेटेड तुम्ही आता त्याचं पॅकेजिंगचं काही असं बघा. ऊसचं एक आहे शुगर आणि गूळ आहे. पण पॅकेजिंग मटेरियल तयार करण्याचे काही प्रॉडक्ट्स आहेत, जे बायोमास असतो ना त्याच्यापासून. हम्म. हां, तुम्ही बायोमास जर लक्ष माहिती आहे. घेतलं ना आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक मेहुल श्रॉफ म्हणून एक मुलगा होता तर हं. केळीचं काय व्हायचं की केळी काय जे पिरियड संपल्यानंतर केळी लोक कट करायची ओके तो केळीचा पाला तसा पडायचा आणि मग त्याचा काही युटिलाइज नव्हतं लोक जाळून टाकायचे केळीचा पाला त्यांनी काय केलं त्या केळीच्या पाल्यापासून पेपर्स बनवायला सुरुवात केली ओके हां. त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टअप फंडिंग केलं जसं तुमचा ऊसामध्ये ऊस काढल्यानंतर चोथा उरतो ओके हां. लोक त्याचे काय करतात जाळण्यासाठी वगैरे बॉयलर्स वापरतात पण कसं असतं की त्याची जी ही आहे बर्निंग कॅपॅसिटी आहे ती खूप कमी असते जर त्याचे तुम्ही ब्रिकेट्स केले तर त्याची बर्निंग कॅपॅसिटी वाढते सो मी तुम्हाला हं. असं म्हणेन की ते एक त्याचा स्टार्टअप आहे ऑलरेडी पण तुम्हाला आयडिया व्हॅलिडेशन करायचं असेल तर ऊस रिलेटेड तुम्ही नाही गुगल सर, जरी केलं कोणतं कोणतं स्टार्टअप आहे त्याबद्दल मी ब्रेकेट्स बद्दल पण म्हणजे फिरलोय. इथं आमच्या इथं आहेत 2-3 प्लॅन्ट, ते पण बघून आलोय. हं. हो हो पण कसं आहे सर, त्यात म्हणजे भुस्साचं प्रमाण पण जास्त लागतंय. लाकडाचा हं, भुस्सा हं. असतोय ना. हं, हं. मग फक्त ऊसाच्या पाचडापासून होत नाही ते आणि त्याचा पण दर म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट पण जास्त होते आणि आमच्या इथं आहेत 2-3 प्लॅन्ट, ते फक्त म्हणजे सीझन वाईज तेवढंच चालतात. नंतरनं पूर्ण बंदच पडतंय ते. म्हणजे हो हो कच्चा नाही माल. नाही, मी तुम्हाला एक उदाहरण दिलं स्टार्टअपचं हां. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी शोधावी लागतील आता मी काय त्याच्या सर्च केलं नाही तर तुम्हाला मी हां. सांगेल की तुम्ही प्रॉफिटेबल बुक सर्च करा वेगवेगळे इन्क्युबेशन सेंटर्स असतात तुम्ही काय करा गुगल करा ऍग्री इन्क्युबेशन सेंटर्स म्हणून आणि त्याची कॉफी टेबल बुक सर्च करा तिथे तुम्हाला वेगवेगळे स्टार्टअप देशामधले बघायला मिळतील तुम्ही जर आवाज आंतरप्रेन्युअर म्हणून एक चॅनल एक प्रोग्राम आहे सीएनबीसी आवाजचा हां. त्याच्यावर तुम्हाला ऍग्रिकल्चर मधले स्टार्टअप समजून येतील
म्हणजे स्टार्टअप कधी होतो की इनोव्हेशन असेल तर. समजा तुमचे ब्रिकेट्स लोक बनवतात आणि तुम्ही पण ब्रिकेट्स बनवल्या तर तुमचा स्टार्टअप होऊ शकत नाही. तुमचं काहीतरी वेगळी थीम किंवा वेगळी आयडिया त्याच्यामध्ये पाहिजे. ओके सर. आणि जी पण आयडिया त्याला परस्यू केलं पाहिजे लॉंग टर्म्स. तुमचं पूर्ण अंडरस्टँडिंग झाल्यानंतर की लगेच सक्सेस स्टोरी होत नाही तयार, स्पेशली इनोव्हेशन आणि ह्याच्यामध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये. पण इफ यू परस्यू देन इट्स एनिथिंग इज पॉसिबल. अजून एक आहे की स्ट्रगल आहे. हो, स्ट्रगल प्रत्येकाचा असतोय, पण इट्स नॉट स्ट्रगल. जर तुम्ही जर ते अंडरस्टँड करत असाल तर ते इनोव्हेशन होत जातं आणि त्याची माहिती मिळत जाते. कारण आपण ज्या जगात राहतो ना, ज्या गावात राहतो तिथं एक इन्फॉर्मेशन वेगळं. आता तुम्ही आता डिजिटली कुठे पण कनेक्ट होऊ शकता, तिकडे काय डेव्हलपमेंट चाललंय. आणि जर तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणलं तर चायनीज आणि तैवान ह्याचे कंट्री आहेत, तिथे तुम्ही ट्रॅव्हल करा. त्या कंट्री कशा डेव्हलप करत आहेत, ते काय प्रोडक्ट डेव्हलप झालेले आहेत कशापासून, कारण ते थोडेसे 5 स्टेप पुढेच आहे आपल्या प्रत्येक प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये. म्हणजे जेव्हा त्यांची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करता येते का, मग तो तुमची जर इन्व्हेस्टमेंटची तयारी असेल तर तुम्ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून तुम्ही डेव्हलपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. कारण ते ऑलरेडी डेव्हलप झालेले आहेत. नवीन काय इनोव्हेशन करायची गरज नाहीये त्यामध्ये. आणि अजून हे आहे ऑपॉर्च्युनिटी आणि त्याला बरंच आहे. आणि त्याने बरंच सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांच्या केस स्टडी करून मग त्याचा चॉईस करा आणि परस्यू करा. ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक आहे की आपण ज्या टॉपिक आहे आपला डिजिटली, तो डेटा जो ड्रिव्हन जे इंडस्ट्री आता आज तुम्ही बघताय इकडं डेटा मायनिंग, डेटा सगळं म्हणजे आपण जिओचा डेटा, फेसबुक डेटा मायनिंग. जे लोक डिजिटली अवेअर आहेत त्यांना माहिती आहे की ती मार्केटिंगला ते इन्फ्लुएन्स होतं. आणि ऍग्रिकल्चरचा डेटा कसा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटचा डेटा आहे, सॉइलचा डेटा आहे, आणि मार्केटिंगचा डेटा आहे की कसं काय प्रोडक्शन होत आहे. हे जे इंटिग्रेशन आहे ना, मार्केट आणि सगळं मार्केटिंग इनपुट्स देणं, ही एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे डिजिटल वर्ल्ड मध्ये. आणि ती ऑर्गनाइज होईल. जसं आपण आज आपण शेतकऱ्यांना बघतो, आपण आंदोलन करत आहेत, कारण त्यांचं एक पिढी ते बाबा वेगळं एकत्रित काम कसं करणं, ऑर्गनाइज नाहीयेत. हे जे आहे तसंच डिजिटली पण आहे की आपण जर कसं डिजिटली आपण एम्पॉवर होत आहेत एंटरप्रेन्योर, तर ते योग्य रीती. नाही तर अदरवाईज हे जे पुढचे 4 वर्षाचे जे बदल आहेत खूप वेगाने बदल होणार आहेत, ते म्हणजे आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेर. आणि त्यासाठी हे खूप महत्वाचे सेशन्स आहेत. आणि जे लोक मुलांना करायचंय त्यांनी डिजिटली फक्त फेसबुक आणि इंस्टाग्राम हे नाहीये, ह्या पलीकडे खूप काही मोठं जग आहे. खूप आहे. हो. आणि आता फार्मचं खूप इम्पॉर्टंट रोल आहे यामध्ये. सगळं हे अवेअरनेस वाढवणं, कनेक्ट करणं, आणि जे नेटवर्क उभं राहत आहे नवीन, आणि प्रत्येकाला एक्सप्रेशन आहे. उद्योग खूप मोठा आहे, म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, हा डेटा जो कलेक्ट आहे. आणि ही जर्नी आहे प्रकारची, प्रत्येक मुलाला करायला लागणार आहे. याचं स्टार्टिंग नाही का, आपण जेव्हा 10 वर्षापूर्वी जे पॉवर पॉइंट आणि पेंट आणि हे असलं आता प्रत्येक मुलाला माहिती आहे. तसं हे आता प्रत्येकाला माहिती आहे. फेसबुक जे नवीन जनरेशन त्यांना प्रत्येकाला माहिती आहे. काय नवीन काही नाही. तुम्ही फेसबुकला मार्केटिंग करताय का तुम्ही वाढवताय. तर त्याचा वापर कसा करायचा, ते स्ट्रॅटेजी कशी ठरवली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की मुलं हे फेसबुक वगैरे वापरतात, तर त्यांना त्यातले स्ट्रॅटेजीज माहित असतात. बुस्टिंगचा पार्ट असतो, तुम्ही पेज क्रिएट करू शकता, तुम्ही ग्रुप्स रन करू शकता, तुमच्या ज्या लोकांना तुम्ही ते इन्व्हाइट करून तिथं जे प्रोडक्ट डिस्प्ले करू शकता. अशा खूप सारे ऑप्शन्स सोशल मीडिया देतो तुम्हाला, तर ते तुमच्या करण्यावर आहे. बरोबर, करण्यावर आहे. बरोबर. अजून कोणाला काय अजून प्रश्न? कोणाच काय क्वेश्चन? अजून एक आहे की रमेश असेल तर मी रमेशला पण इन्व्हॉल्व करेन. हा, रमेश आहे. तर ऍक्च्युली कसं आहे की आता काही जे एंटरप्रेन्योर आहे ते काही मॉडेल डेव्हलप करतात, त्याची काही माहिती पुरवणं, हे पण एक डिजिटली अवेअरनेस इन्फॉर्मेशन आहे. काही डिजिटल कोर्सेस इन्व्हॉल्व करणं, एज्युकेशन टाईप, ह्यांना पण असं सपोर्ट लागणार की गावात समजा आता तो एकाने कंटेंट केलं, समजा टोमॅटोचं तुम्ही सांगितलं की माहिती केली तयार, आणि काय रोग, आणि ती माहिती दुसऱ्यांनी पसरवणं किंवा त्याचं मार्केटिंग करणं, डिजिटली लोकांना पोहोचणं, कारण त्याची कॉस्ट कमी होते ना. तुम्ही प्रिंटिंग आणि हे फक्त डिजिटली फक्त फेसबुक, व्हॉट्सअप असं नाही, पण तुम्ही किती लोकांबरोबर चांगल्या लोकांना इन्फॉर्मेशन पुरवताय योग्य रीतीने, ते रिपोर्टिंग झालं ना. तुम्ही रिपोर्टर म्हणजे काय आहे, एक प्रकारचा संवाद साधणं.
त्यामुळे हे नेटवर्क उभं राहणं जरुरी आहे डिजिटली लिटरसी. बरोबर. हो हो. अजून कोणाचा रमेश प्रश्न? खळदकर. रमेश आहे काय प्रश्न? रमेश, शुभम? रमेश हा सर बोला ना. आहे का प्रश्न तुम्हाला? सर रमेश नमस्ते. नाही सर. रमेश बी सरांचे छान नंतर सेशन दिला होता मागच्या लास्ट टाइमला. त्याचं फार्म बस नावाचं त्याचं हो मॉडेल हो आहे. सर मित्र आहेत माझे. हा. रमेश सर मित्र आहेत माझे. मी त्यांच्या घरी वगैरे जाऊन आले. त्यांचा हा. फार्म पण बघितलाय. खूप हा. सुंदर काम चालू आहे त्यांचं. हा. हो हो. ठीक आहे सर, मग ठीक आहे. ओके. करूया वाइंड अप. या थँक्यू. ओके, थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. काही शंका क्वेश्चन असतील तर सरांकडून माझा नंबर घेऊन तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेजेस करा. काही प्रॉब्लेम असले स्टार्टअप रिलेटेड काही क्वेश्चन्स असले तरी पण तुम्ही माहिती विचारू शकता. आणि सर कुणी जरी काही माहिती विचारली तुमच्या महाराष्ट्रातल्या नेटवर्क मध्ये असेल किंवा जगभरातल्या नेटवर्क मधले, तरी माझा नंबर तुम्ही कुणाला पण देऊ शकता. आणि ऑडियन्सला पण सांगेल की खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, फक्त आता आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये काम चालू करणे महत्वाचं आहे. बरोबर. थँक्यू. थँक्यू. सकारात्मक तुमचे विचार. थँक्यू. व्हेरी गुड. थँक्यू सर.